20 नोव्हेंबर 2024ला लोकशाहीच्या 15व्या विधानसभेची निवडणूक पार पडली आणि महायुतीने इतिहास घडवत 235 जागांवर बाजी मारली। या ठिकाणी महाविकास आघाडीला कधीही न पाहिलेला पराजय स्वीकारावा लागला। पुन्हा एकदा एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले। भाजप आणि मित्र पक्षांनी अनपेक्षित विजय मिळवला। या विजयाचे श्रेय नेमकं कोणाचे? महायुतीचे की हिंदुत्वाचे, लाडक्या बहिणीचे की विकासाचे? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। 4 जूनला लोकसभेचा निकाल लागला। देशात मोदी सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झालं, पण लोकसभेसाठी महाराष्ट्राच्या निकालाने भाजपच्या अपेक्षा भंग केल्या। 2019च्या तुलनेत 13 जागांचे नुकसान झाले। लोकसभेला महाराष्ट्रातून 48 जागांपैकी फक्त महायुतीला 17 जागा मिळवता आल्या। पण 6 महिन्यापूर्वी सपाटून मार खाणाऱ्या भाजप आणि महायुतीने जबरदस्त कमबॅक केले। महायुतीच्या या विजयामागचे श्रेय कोणाचे? विजयी झालेल्या महायुतीने निवडणूक प्रचारांमध्ये एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असा नारा देत हिंदू मताचे विभाजन टाळण्याचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला। पण लोकसभेला सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा अग्रेसर होताच। तेव्हा तर उमेदवार म्हणून स्वतः नरेंद्र मोदी होते। तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्याने मतदारांमध्ये फारसा फरक पडला नाही। मग या 5 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय परिवर्तन झाले की महायुतीला फर्श से अर्श तक पोहोचवलं आणि ना भूतो ना भविष्य महाविकास आघाडीची धोबी पछाड झाली। महाराष्ट्रात झालेली परिस्थिती पाहून महायुतीने लाडकी बहीण योजना आणली। पुढे विधानसभेला टार्गेट करून असेल नसेल अटी शर्तींचे कॉम्प्रोमाइज करून सर्वांचे अर्ज स्वीकारले आणि लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे पाडायला सुरुवात झाली आणि इथूनच लाडकी बहीण योजनेचा फॅक्टर काम करून गेला। 2.5 वर्षात झालेले बॅड इम्प्रेशन 6 महिन्यात पासून महायुतीने रेकॉर्ड ब्रेक केला। प्रत्येक निवडणुकीत कोणता ना कोणता फॅक्टर काम करून जातो, तसेच काहीसे या निवडणुकीत घडले। तर हिंदुत्व आणि लाडकी बहीण या गोष्टींनी राज्यातील सर्व समस्या सुटणार आहेत का? शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। आरोग्य क्षेत्रात नवीन उपाययोजना व्हायला पाहिजे। राज्यातील ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा आणि अशा बऱ्याचशा सुधारणा होणे अजून बाकी आहे। येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना सांगा, नुसतं लाडकी बहीण असून चालणार नाही, विकास नावाचा पण भाऊ आहे। राज्यात विकास होणे खूप महत्त्वाचं आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील विविध समस्या आणि बेरोजगारी यांच्यावर कुठेच बोललं गेलं नाही। महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून हिंदुत्व, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, लाडकी बहीण, फक्त या मुद्द्यांनी राज्यातील समस्या सुटणार आहेत का? 1.5 GB डेटाच्या विळख्यात अडकलेला तरुण जेव्हा जागा होईल तेव्हा बेरोजगारीचं भयावह दृश्य त्याच्याही समोर असेल। नोकऱ्या नसल्यामुळे कॉम्पिटिशनच्या युगात व्यवसायात उतरलेला तरुण शेवटी जेव्हा वजाबाकीची बेरीज करतो तेव्हा त्याच्या हातात मात्र फारसे काही उरत नाही, अशी परिस्थिती झाली आहे। हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करायला पाहिजे। त्यासाठी नवीन प्रकल्प उभारून राज्यात औद्योगिक क्रांती आणणे फार महत्त्वाचे आहे। त्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही। तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल।